जसं माझं काम तुम्हाला आवडतं तसंच एका ताईला 7 समुद्रा पलीकडे माझं काम आवडलं आणि त्या ताईने दुसऱ्या तिच्या फ्रेंड ताईला माझ्याकडे पाठवलेलं आहे. आणि या ताई बेंगलोरवरून आलेल्या आहेत. त्यांचं सासर आहे, आय थिंक हे माहेर सासरच आहे म्हटलं तर. त्यांना आपले रील पाहून स्वीडनचे त्यांची एक फ्रेंड आहे, त्यांनी सांगितलं की तुमच्या जवळच आहे टेलर आणि त्यांच्याकडे तुम्ही जाऊन शिवू शकता. सो त्यांनी आपल्याला हे ब्लाऊज दिलं होतं शिवायला आणि हे ब्लाऊज आता रेडी झालेला आहे. ते न्यायला येणार आहेतच, त्यामुळे म्हणतात तुमच्याशी हा एक लुक या ब्लाऊजचा शेअर करते. 4 टक्सचा ब्लाऊज आहे, सिम्पलमध्येच आहे. 4 टक्सचा 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. 40-41 डीप नेकमध्ये आहे. फ्रंट आणि बॅक स्लीव्ज आहे एल्बो आणि सुंदर असा याचा थोडासा डीप आणि ब्रॉड नेक आहे. 4 टक्समध्ये विथ बेल्टचा ब्लाऊज आहे आणि सुंदर असा ह्याचा गळा वगैरे आकार वगैरे खूप छान झालाय. पाठीमागचा गळा सुद्धा तुम्हाला दाखवते पहा. नॉट सांगितल्या होत्या आणि नॉट्सला ह्याच्याच आम्ही अशा गोंडे लावलेले आहेत 2-3 टसल्स. तर ह्याची पाठीमागची हेमिंगची पट्टी बघा किंवा हातशिलाई बघा इतकी सुंदर झालेली आहे. लास्ट टाइम मी एक ब्लाऊज मी स्वतः केलेलं टाकलं होतं, तर त्यासुद्धा ब्लाऊजच्या व्हिडिओला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई किती सुंदर हातशिलाई केलेली आहेस, म्हणून त्या ब्लाऊजला मी हातशिलाई केली होती. पण ही पण खूप सुंदर झालेली आहे आणि ही माझ्या कारागिरीने केलेली आहे. माझी टीमसुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे, खूप छान क्वालिटीचं काम त्या करतात. जसं मी सांगेल तसं त्या हिसाबाने त्या पद्धतीने एकदा सांगितलं की काम कंटिन्यू करतात. कधीतरी गडबडीमध्ये इकडे तिकडे मागे पुढं होतं, तर त्यावेळेला मी समजू शकते की इतकी गडबड असते की थोडंसं लक्ष तिथे कमी द्यायला मिळतं. मग ते माझ्या हातामध्ये आल्यानंतर मी त्याला फायनल चेकमध्ये व्यवस्थित करते, सेट करते आणि हा प्रेस करून आता ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. तर हातशिलाईमुळे खूप सुंदर ह्याचा लुक येतो. बऱ्याच ताई मला विचारतात ताई तू पायपिंग करते की नाही, हातशिलाईच करते का प्रत्येक ब्लाऊजला? एवढ्या घाईमध्ये ब्लाऊज शिवते, गडबड असते, अर्जंटच्या ऑर्डर असतात, खूप साऱ्या ऑर्डरमध्ये तुला मॅनेज करायला कसं जमतं हातशिलाई प्रत्येक ब्लाऊजला? तर कसं आहे, आपण जी क्वालिटी कंटिन्यू पहिल्यापासून देत आलेलो आहोत ती क्वालिटी कंटिन्यू ठेवण्यासाठी, ब्रँड आपला व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आपल्या काही गोष्टी असतात त्या नाही का सहज तर चांगल्या गोष्टी होत नाहीत, थोडीशी तर त्याला मेहनत लागतेच. तर त्यासाठी कंप्लीट मी माझ्या ब्लाऊजांना कंपल्सरी हातशिलाईच ठेवते आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता लुक इतका सुंदर येतो. घातल्यानंतर ब्लाऊजचं फिनिशिंग म्हणा किंवा हा गळा घातल्यानंतर इतका सुंदर दिसणार आहे. डीप ब्रॉडमध्ये आहे आणि क्रेप सिल्कमध्ये हा ब्लाऊज पीससुद्धा खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे हा छान वाटतोय. सो हे ब्लाऊज जस्ट हातशिलाईवरून आलं होतं, प्रेस झालं आणि म्हटलं एक लुक का होईना तुमच्यासोबत हा शेअर करणं तो बनतं आहे. कारण कौतुक 7 समुद्राकडून आलेलं आहे म्हणून एक क्लायंट आपल्याला मिळालेला आहे. आता त्यांना ते आवडू दे आणि त्यांचं फिटिंग कसं बसतंय काय बसतंय त्यांच्याकडून पण मला ते येऊ दे. त्या स्वतः ताई आल्या ट्राय करायला तर चांगलंच आहे, कारण फर्स्ट टाइम शिवलेलं आहे. कुठे काही लूज वगैरे असेल किंवा टाईट असेल तर आपल्याला अंगावरून माप घेऊन